व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंभारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, नुकतीच मुंबईमध्ये एक कारवाई झाली. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या आलिशान घराच्या हाकेच्या अंतरावर असलेली एक बेकायदेशीर झोपडपट्टी, जिथे बांगलादेशी घुसखोर राहत होते, ती उद्ध्वस्त करण्यात आली. बघा, हाकेच्या अंतरावर मुख्य मुद्दे आज मांडूया या घटनेमधले. तिथे बांगलादेशी घुसखोर राहतात हे काय यांना माहित नसावं का? माहित असेल निश्चितच, पण वोट बँक आहे कशी सोडायची. पुढे ते तोडण्यात आलं तेव्हा तिथे काय काय घडलं? सुरुवातीला जेव्हा तिथे बुलडोझर पोहोचले तेव्हा ह्या बांगलादेशी घुसखोरांनी, शांतिप्रियांनी दगडफेक करायला सुरुवात केली आणि तुफान दगडफेक केली. आणि मग सिंगम घेतली लाठी हातात, झाला लाठीचार्ज चालू. पळवू पळवू मारले, हाकलून दिले तिथून. बुलडोझर चालले, झोपडपट्ट्या तोडल्या आणि ही लोक तिथून परागंदाज आहे. आता डिटेन्शन कॅम्पमध्ये असतील सध्या, हाकलून देण्यात आलेलं आहे. नकली आधार कार्ड बनवले, नकली पॅन कार्ड्स आहेत, नकली मतदान कार्ड आहे त्यांच्याकडे. नुकतीच एक बातमी ऐकलेली आहे की रितू तावडे ज्या आहेत मुंबईच्या महापौर महानगरपालिकेच्या, त्यांनी ही माहिती दिलेली आहे की हजारांच्या वर बोगस आधार कार्ड, बोगस मतदान कार्ड सापडलेत बांगलादेशी घुसखोरांचे. म्हणजे बघा हे किती आतवर शिरलेले आहेत मित्रांनो. विचार करा, पश्चिम बंगाल मधून येणारे हे घुसखोर महाराष्ट्रातल्या मुंबई सारख्या सिटीमध्ये, अर्थात महाराष्ट्रात सगळ्या शहरांमध्ये यांचं वास्तव्य सध्या आहे. पण जर सत्तांतर झाले नसतं तर किती मोठा तोटा झाला असता आपला, किंवा किती नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मोठा इश्यू होता हा. कारण काय ना, जिथे यांची संख्या कमी आहे ना, तिथे हे असे हात जोडून असतात. पण संख्या थोडी वाढली की यांची दमदाटी अरेरावी चालू होते. हा अनुभव आहे, जगाचा इतिहास आहे हा. आणि आपण इतिहासातून काही शिकत नाहीत का? तर आपले नेते थर्ड क्लास आहेत ना, बोगस आहेत सगळे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी मरमर करतात सगळे. तेच करत होती ना ममता बॅनर्जी इतके दिवस. ममता बानो, केंद्र सरकारने ममता बानोला सांगितलं होतं की बंगाल आणि बांगलादेश यांची जी बॉर्डर आहे तिथे फेन्सिंग कर. केलं नाही केलं. सुवेंदू अधिकारीनं आता सरळ सांगितले 45 दिवसाच्या आतमध्ये फेन्सिंग होणार बॉर्डरवर. विषयच संपला. हे गरजेचं काय ते सांगतो तुम्हाला मी मित्रांनो. अनेक जण हा प्रश्न करत होते की पुलवामामध्ये आरडीएक्स कुठून आलं, याचा खुलासा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी करावा. शहाणपणा झाडत होते काही जण, स्वतःची बुद्धिमत्ता दाखवत होते, अक्कल पाजळत होते. यांना असं वाटत होतं की पुलवामामध्ये आरडीएक्स कुठून आलं हा प्रश्न विचारल्यावर हे अडचणीत येतील. उत्तर मिळालं त्याचं. एलओसी मध्ये आणि काश्मीरमध्ये 23 भुयार सापडलेले, जिथून ड्रग्ज, हे तस्करी, गन्स, आर्टिलरी सगळं येत होतं. आतंकवादी तिकडून घुसायचे. पहलगामचे सुद्धा तिथूनच घुसलेले असावेत. आणि त्यांना थारा कोण देत होतं? लोकलचा सपोर्ट असल्याशिवाय हे शक्य आहे का? लोकलचा सपोर्ट असल्याशिवाय बांगलादेशी इथं घुसले का? पश्चिम बंगालमधूनच उतरले ना सगळे महाराष्ट्रामध्ये. पण महाराष्ट्रात इकडे तिकडे स्थिर स्थावर झाले. पण आता नजरेत येऊ लागले. एकनाथ शिंदे यांनी तर जाहीर समोर येऊन सांगितलंय आता महाराष्ट्रामधून हे सगळे बांगलादेशी घुसखोर आम्ही हाकलून लावणार. स्वागत आहे एकनाथजी तुमचं, स्वागत आहे तुमचं देवेंद्रजी. हे व्हायलाच पाहिजे. आमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी, आमच्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी, या राज्यासाठी, या मातीसाठी, आपल्या देशासाठी हे अत्यंत गरजेचं पाऊल तुम्हाला उचलावं लागणार आहेच. अर्थात त्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. पण हे अधिक मोठ्या प्रमाणावर कडक कारवाईमध्ये व्हायला पाहिजे. आता इथून पुढे खरा गेम चालू होणार आहे मित्रांनो. म्हणजे ही जी घटना घडलेली आहे ना, त्याचे पडसाद आता बघा पुढे कसे अजून मोठे होत जाणार आहेत. हे तर फक्त आदित्य आणि ठाकरेंपुरतच होतं, उद्धवरावांपुरतं. ठीक आहे, अजून तर हैदराबादमध्ये घुसायचं यांना, ओवेसींच्या इलाक्यामध्ये. त्यापूर्वी यांची तडफड काय झाली इकडे ती बघूया ना आपण.
म्हणजे आपल्याला कळेल की आपले हे जे नेते मराठी 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 करत आपल्याला भावनिक आवाहन करतात यांचं खरं प्रेम कुठं आहे आणि हे कोणासाठी लढतायत ते बघा. हा तुम्ही मजा येईल तुम्हाला. आजचा व्हिडिओ चुकवू नका बॉस. पीसच काढणार आहे आज यांच्या मराठी प्रेमाशी. खरं सांगतो तुम्हाला, राग आला काही गोष्टींचा की मतांसाठी एवढी लाचारी. अरे हेच ते लोक आहेत जे आता 2-3 दिवसानंतर बघा रस्त्यावर कसा रक्ताचे पाठ सांडणारे ते लोक. का तर म्हणे कुर्बानी आणि हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं बकरी कापण्यात. का तर म्हणे कुर्बानी दिली जन्नत मिळणार म्हणे आम्हाला. काय विचारसरणी राव. एखाद्याचा जीव घेऊन कुठे जन्नत मिळते का? असो, आपल्याला काय करायचं, कोणाच्या धर्मावर आपण काही बोलत नाही बाबा. आपल्या धर्मात तर नाही बाबा असो कुर्बानी नसतं आपल्याकडे जगवणं असतं. एखाद्याला खाऊ घालणं असतं तर ते चांगलं कर्म समजलं जातं. तेव्हा मित्रांनो, या अधिक महिन्यामध्ये आपण एखाद्याला मारणं वगैरे ते विचार पण करू का? आपल्या गोमाता आहेत, त्यांना चारा पाणी देऊया. अनेक गोमाता अशा हजारांच्या वर आम्ही फील्डवर जाऊन बघून आलेलो आहोत ज्यांना चारा पाण्याची, औषध पाण्याची जास्त गरज आहे. त्यांना ती सेवा हवी आहे. अनेक गोशाळा आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे. फील्डवर जाऊन आपण हे काम करत आहोत. त्यामुळे तिथे आपण सहकार्य करू, त्यांना तिथे योगदान देऊ आपलं, तिथे श्रम देऊ आपले. ते जर जीव घेऊ शकतात तर आपण जगवू शकतो हे दाखवून देऊया ना आपण. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार करून त्यांना जगवूया ना. त्यांच्या नातेवाईकांच्या पोटामध्ये 2 घास सुखाचे टाकून त्यांना जगवूया ना. अडचण काय? चांगलं करतोय ना आपण, तर चांगल्या दणक्यात झालं पाहिजे. नवा मित्रांनो, परिवाराच्या या सत्कर्मांमध्ये आपला सहभाग आम्हाला अत्यंत गरजेचा आहे. पाठिंबा हवाय, आशीर्वाद हवाय. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येईल ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोस्ट करता येईल. कसं आहे ना मित्रांनो, आपले कर्मच आपल्यासोबत येणार आहेत. हे असे रक्ताचे पाठ वाहून काही खरं नाही. हा, धर्मो रक्षती रक्षितः आमच्या धर्माने आम्हाला शिकवलंय, सनातनने शिकवलेलं आहे. पण म्हणूनच विनाकारण एखाद्याचा बळी घेणं पटत नाही. असो, चला मूळ मुद्द्याकडे परत वळूया. तर या मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या झोपडपट्ट्या बांगलादेशी घुसखोरांच्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. सुरुवातीला या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त झाल्या तिथं काय काय भेटलं बघा तुम्ही. म्हणजे मी मुंबईतही राहिलेलो आहे, मीरा रोडला. माझा फ्लॅट अजूनही आहे तिकडे. एसी नाही आहे माझ्या घरामध्ये, मला एसीची सवयच नाही आहे. तो भाग निराळा पण नाहीये. त्या झोपडपट्ट्यांमध्ये मोठमोठाले टीव्ही, मोठमोठ्या इंचेसचे वॉशिंग मशीन, फ्रीज, एसी, कूलर, हाईट गोष्ट, बाथटब आहेत लिटरली. कुठे? त्या झोपडपट्ट्यांमध्ये. बोला, तुमच्या आमच्या घरात तरी आहे बाबा बाथटब. अहो, बाथटब ठेवण्या इतकं मोठं बाथरूम तरी आहे का आपलं? व तिथं झोपडपट्टीत बाथटब. अगं माय, कमाल आहे या लोकांची राव. क्रॅश चालू होती, ऐश. कोणाच्या जीवावर? खुदा का नेकबंदाच्या जीवावर. आता खुदा का नेकबंदा कोण हे विचारू नका, कमेंट मध्ये सांगा. हिंट देतो. कोमटराव आपले, ज्यांनी वर्षभर आपल्याला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला, तो खुदा का बंदा. तर ह्या झोपडपट्ट्यांमध्ये ह्या अशा ऐशारामाच्या वस्तू सापडल्या. सुरुवातीला झाले काय माहिती का, यांना हे रस्त्यावर कुठेही झोपायचे ना. चला बाबा, एक खोली बांधा, निवारा करून घ्या तिथे. असं झालं होतं स्टार्टिंग. जेव्हा झोपड्या तोडायला गेले हे लोक, तेव्हा कळलं अरे यांनी 4-4 मजले बांधलेत तिथे. बरं, ही यांच्या बापाची जागा आहे का? नाही, ही रेल्वेची जागा आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण होतं ते. बरं, आता ह्या झोपडपट्ट्या तोडल्यानंतर पोटशूळ आणि आगडोंब कुठं उसळला? मातोश्रीवर. आदित्य ठाकरे लगेच धावून मीडिया समोर टाहो फोडायला लागले की ऐसा क्यों किया, वैसा क्यों किया.
त्यांचा तो मावस भाऊ वरुण सरदेसाई, तो तर आमदार आहे तिथला, तो सुद्धा ऐसा क्यों किया वैसा क्यों किया, आम्हाला का नाही विचारलं, हे बेकायदेशीर आहे, सरकारचा निषेध वगैरे खूप बडबड केलेली आहे. बघून घ्या एकदा, दोघांची बडबड लगातार बघून घ्या, मग परत बोलूया विषयावर, मग यांचं मराठी प्रेम काढू आपण. इससे थोड़ी और इन्फॉर्मेशन पे ही बात करना होगा, लेकिन जो भी नोकझोंक हो रही है उसके लिए कोई जिम्मेदार है क्या, वहां कोई एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी जारी है क्या, इस पे भी देखना होगा. क्योंकि भाजपा यही चाहती है कि हर राज्य में जहां उनकी सरकार हो या ना हो, जिस शहर में उनकी सरकार हो या ना हो, हर जगह दंगे हो, मारामारी हो और फिर अपनी रोटी सेके, बस वही भाजपा चाहती है. यामध्ये आमची मागणी ही सरळ सोपी एवढीच होती की या संपूर्ण गरीब नगरमध्ये 2021 साली एक सर्वे झाला होता. तो सर्वे जेव्हा झाला त्यावेळी त्या सर्वेमध्ये जेवढ्या घरांचा सर्वे झाला त्या सगळ्या घरांना हायकोर्टाने सांगितलं की त्यांचे अधिकार हे अबाधित ठेवावेत, त्यांचे राईट्स हे प्रोटेक्ट करावेत. तिकडच्या काही रहिवाशांनी आमदार या नात्याने मला त्यांनी सांगितलं की सगळ्या घरांचा सर्वे झालेला नाहीये, त्यामुळे या प्रकल्पाला हा होतोय हे चांगलंच आहे. सर्वे झाला असता तर जसं हायकोर्टाने 100 लोकांचे राईट्स हे अबाधित ठेवले तसे बाकीच्यांचे पण ठेवले असते, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी ही शासनाने केली असती, त्यांना घरं मिळाली असती. तर म्हणून आम्ही सुद्धा हायकोर्टाचा निर्देश होता, जेवढ्या लोकांना आपल्याला मदत करता आली ती आम्ही केली, जेवढ्या लोकांना पुनर्वसन आपल्याला करता आलं शासनाच्या धोरणानुसार ते करायला मी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे, मी ते करणार. बघितलं, आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की कोर्टाच्या आदेशाच्या विरोधामध्ये जाऊन हे कायम झालेलं आहे, त्याच्यामुळे हे बेकायदेशीर आहे. अरे कोर्टानंच आदेश दिले म्हणूनच तर ते झोपडपट्ट्या काढल्या ना. जे काम तुम्ही करणं अपेक्षित होतं ते यांनी केलं. तुम्ही म्हणता ना आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदुत्व जपतो, हिंदुत्वासाठी आम्ही काहीही करू शकतो, आम्ही कुठे हिंदुत्व सोडलंय असं ठणकावून तुम्ही आणि तुमचे पिताश्रीच बोलत असताना मग हिंदुत्वाच्याच नावाखाली तुम्हाला हे का नव्हतं करता आलं जेव्हा तुमचे पप्पा मुख्यमंत्री होते आणि तुम्ही स्वतः पर्यावरण मंत्री होता तेव्हा? का नाही करता आलं? कारण तेव्हा मतं पाहिजे होती तुम्हाला, आताही तुम्हाला मतं पाहिजे म्हणूनच ही रडारड चालू आहे. वरुण सरदेसाईचं काय म्हणणं आहे? तीच री ओढली आदित्य ठाकरेची की हे बेकायदेशीर आहे काम, असं कुठं होत असतं का? ह्याहून त्याहून रेल्वेवरची जागा आहे, रेल्वेच्या याच्यातली जागा आहे म्हणून काय झालं, मी जिथला आमदार आहे म्हणे तिथे पण मिलिटरीची जागा आहे, तिथं मराठी लोक राहतात, मग त्यांना सुद्धा हाकलून देणार का वगैरे. मराठी यांनी काढला ना मुद्दा मराठी. पत्रा चाळ मधल्या 750 मराठी कुटुंबांना जेव्हा बेकार रात्रीत घराबाहेर काढले, त्यांना रस्त्यावर आणले आणि अजूनही त्यांना न्याय मिळत नाहीये, याला कारणीभूत कोण? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, संजय राऊत, अनिल परब, हे सगळेच उबाठाचे नेते. करा ना जरा, त्या पत्रा चाळीतल्या लोकांसाठी करा काहीतरी. अहो साध्या बिडडी चाळीचं तुम्हाला पुनर्विकास करता आला नाही आणि जेव्हा तो झाला तेव्हा तुम्ही त्याचं क्रेडिट घ्यायला पळाले आदित्य ठाकरे तिकडे. एवढं तर तुमचं मराठी प्रेम आहे. कशासाठी हे बेगडीपणा पाहिजे तुम्हाला? चाव्या गेल्या तुमच्या मुंबईच्या तिजोरीच्या, महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या गेल्यात हातातून. त्याच्यामुळे हा पोटसुळे, ही फडफड आणि हा जो आगडोंब उसळलेला आहे हा त्याच्याचमुळे आहे. हे न कळण्या इतकी जनता आता, लोक आता वेडी राहिलेली नाही आहेत आणि नेहमीच भावनिक साथ घालून आवाहन करून आता भागणार नाहीये. असंही आदित्य ठाकरेंनी जाहीर केलेलंच आहे की मी झुरळ आहे म्हणून. आजोबा सिंह आणि नातू झुरळ. बघून घ्या स्थिती कुठं नेऊन ठेवलेली की धगधगती संघटना, असंच म्हणावं असं वाटतं कधी कधी. मित्रांनो, ती जी जागा होती वांद्रे रेल्वे स्थानकाच्या बाहेरची, जिथे यांनी अतिक्रमण केलेलं होतं, ती जागा रेल्वेच्या अखत्यारीतली होती. ती जागा 600 एकर समथिंग असावी. नाही, 600 एकर नाहीये ती. 750 कोटींची जागा आहे. 750 कोटी रुपये किंमत आहे त्या तुकड्याची, जिथे हे अनधिकृत राहत होते. बरं, हे का पाडण्यात आलेलं आहे? कारण वांद्रे स्थानक जे आहे ते आता एक्सपांड करायचंय, अतिरिक्त करायचंय तिथे. कारण काय आहे की बुलेट जी जाणार आहे तिला रस्ता व्हावा प्रॉपर, हे त्यामागचं मुख्य कारण आहे. आलं का लक्षात यांचा विरोध का झाला ते? कारण यांचा विरोध पहिल्यापासून बुलेट आहे. बुलेट ट्रेनला यांचा पहिल्यापासून विरोध आहे.
त्यात परत झोपडपट्ट्या तोडल्या. मग विचार करा तुम्ही, किती तळपायच्या मस्तकात गेली असेल या लोकांच्या, रात्रीची झोप उडाली असेल या लोकांची. पण आता ज्याप्रमाणे त्या भागातल्या काढल्या सगळ्या झोपडपट्ट्या, तशीच वक्रदृष्टी आता महाराष्ट्रभर या सरकारनं फिरवावी अशी अपेक्षा आहे आम्हा सर्वसामान्यांची तर नक्कीच आहे. मित्रांनो, तुमची जर असेल ना अशी अपेक्षा, कमेंटमध्ये निश्चित कळवा बरं का. हे होणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या पुढच्या भवितव्यासाठी, आपल्या लेकरांसाठी. उद्या चालून कोणी आपल्यावर चालून येऊ नये यासाठी हे होणं गरजेचं आहे. जसं की मी आधीच बोललो होतो की हे जिथे कमी असतात ना संख्येनं, तिथं मान झुकवतात, आणि जिथे संख्येने जास्त होतात तिथे मान कापून टाकतात. जगाचा इतिहास आहे. यातून आपण काहीतरी धडा घ्यायला हवा, शिकायला हवं. त्यामुळे सरकारकडे आपण रेटा मारून हा हट्ट केलाच पाहिजे की हाकला हे सगळे बांगलादेशी घुसखोर, बंद झाला आता. आणि सरकार सुद्धा ऐकताय, हाकलून दिले ते सगळे. इथले हजारोंच्या संख्येने निघून गेले ते झोपडपट्टीवाले. डोक्यावर सामान घेऊ घेऊ पळत होते रस्त्यानं, आणि मागून पोलीस दांडके मारत होते. फार मजा येत होती ना पोलिसांना दगड मारायला. आमच्या पोलिसांना आयरेग्याने समजले का आमच्या पोलिसांना? तुम्ही महाराष्ट्र पोलिसांना असं तसं समजता का? जेव्हा रट्टे बसायला लागले तेव्हा कळलं यांना, आम्हा आम्हा करत पळत चुकले होते. मित्रांनो, ही पळापळ आहे ना महाराष्ट्रभर आता जोरदार प्रमाणात व्हायला पाहिजे, ही अपेक्षा आहे. आणि होईल, पूर्ण होईल. कारण एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, खमके नेते आहेत, कणखर आहेत, घेतील डिसिजन. आणि घ्यायलाच पाहिजे, ही काळाची गरज आहे. बाकी या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. आणि पुन्हा जाता जाता एक विनंती आहे, येत्या 2-3 दिवसामध्येच काहीतरी ईद आहे, आणि बरेच मुके जीव, निर्जीव, निष्पाप जीव मारले जाणार आहेत कुर्बानीच्या नावावर जन्नत मिळवण्यासाठी. आपल्याला जन्नत बिन्नत नको बाबा. आपल्या धर्मानं सांगितलेलं आहे, कोणाला मारू नका, जगवा. ते मारतायत त्यांना मारू द्या, आपण जगवूया. आपल्या गोमाताला जगवूया. अनेक गोमाता अशा आहेत ज्यांना अन्न पाण्याची गरज आहे, औषध उपचारांची गरज आहे, आपण ते करू. ठीक आहे. अनेक गोशाळींशी आपला संपर्क झालेला आहे, त्याच्यामुळे आपण पोहोचतोय, फील्डवर पोहोचतोय आपण त्यांच्याकडे. सोबतच कर्करोगग्रस्त रुग्णांना औषध उपचार करून त्यांना जगवूया, त्यांच्या नातेवाईकांना जेवण घालून त्यांना सुखी ठेवूया थोडंसं. हे कर्म आपण करूया. या कर्मामध्ये, या सत्कर्मामध्ये आपली साथ, आपली गरज आहे बरं का. पाठिंबा आणि आशीर्वाद असू द्या. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या मित्रांनो, कारण एकट्याच्यानं हे शक्य नाही आहे. आणि हा, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल. रीतसर पावती बनवा, कारण आपण पावतीशिवाय कुठलंही काम करत नाही. सो प्लीज, माणुसकी मनामध्ये जिवंत ठेवा, आणि माणुसकीच्या नात्याने आपल्या गोमातेसाठी आणि आपल्या ह्या हिंदू बंधू भगिनींसाठी पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.